मोची समाजाच्या कन्या प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर सोलापूर शहरात मोची समाजाकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। मोची समाजाच्या कन्या प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर सोलापूर शहरात मोची समाजाकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करत आणि एकमेकांना मिठाई वाटून जल्लोष करण्यात आला। गरीब कुटुंबातून पुढे येत प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी राज्यसभेपर्यंत मजल मारल्यानं मोची समाजाला संसदेत प्रतिनिधित्व मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। ही निवड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा विजय असल्याचंही त्यांनी सांगितलं। तसंच या निवडीबद्दल समाजाच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुती सरकारचे आभार मानण्यात आले। महाराज की जय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो। भगवान की जय। ज्योति दे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ज्योति दे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संविधान जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अंबादास करगुळे आणि सनी म्हेत्रे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। आजचा दिवस आमच्यासाठी एका ठिकाणी आमच्या आज चामुंडी महाराजांची प्राण प्रतिष्ठा आज स्थापन केला, आज आमचं मंदिर बांधलंय। त्याच वेळेस ज्योतिताईंना आज खासदारकी मिळाली, चामुंडी महाराजांचा आशीर्वाद त्यांना पोहोचला। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने दलित समाजाचा, मोची समाजाच्या एका गरीब घराण्यातल्या एका आमच्या ताईला खासदारकी एकनाथभाई शिंदे दिल्याबद्दल खरोखरच त्यांचे मनस्वी आभार मानतो। कारण तो हा मोची समाज पहिल्यापासून काम करत आलो, सर्व पक्षासोबत एकनिष्ठ राहिलेला आहे। आज खरोखरच एकनाथभाई शिंदे असतील, महायुती असतील, त्यांच्या आधार आम्हाला खासदारकी मिळाल्याबद्दल खरोखर, आणि तेही बिनविरोध कुठल्या अडचण नसताना आमच्या ताईला दिल्याबद्दल खरोखर मोची समाजाचा आनंद आज गगनात पोहोचलेला आहे। या ठिकाणी मी एकनाथभाई शिंदे यांचा आभार मानतो, कारण का 40-50 वर्षानंतर मोची समाजाला या ठिकाणी न्याय मिळालेला आहे। आणि खरं म्हणजे सोलापूरला आणि मोची समाजाला या ठिकाणी एक असला मोठा आनंद व्यक्त होत आहे की डायरेक्ट कुठलेही दणवट वगैरे न घालता त्यांच्या आदेशावर, त्यांच्या कर्तृत्वावर या ठिकाणी ज्योतिताई वाघमारे आपल्या कर्तृत्वावर डायरेक्ट महाराष्ट्रात न जाता डायरेक्ट दिल्लीला मोची समाजाचा आवाज उठवणार आहेत। त्यासाठी सगळं सोलापूर वासियांसाठी व जे तिने जे काम केलेत पूरग्रस्तांचं, त्यांचाही या ठिकाणी त्यांचं काम बघून, त्यांची परिस्थिती बघून, त्यांचं कुठल्याही राजकीय कुठलेही घराणं नसून त्यांचे वडील एक कामगार होते, हॉटेल कामगार होते, आई आहे घरकाम करायची। आज तसल्या आपल्या ज्योतिताई वाघमारेला एकनाथभाई शिंदेने या ठिकाणी संधी दिली आहे। त्याबद्दल मी एकनाथभाई शिंदे यांचं समस्त मोची समाज व जिल्ह्याच्या वतीने मी त्यांचा आभारी मानतो।